रायगड महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे। पाली नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीवर फसवणुकीचा आरोप केलाय। दरम्यान रोहा नाट्यगृह उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव वगळल्याने आमदार भरत गोगावले संतप्त झाले आणि हक्कभंगाची चेतावणी दिली। त्यावर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी प्रत्युत्तर देत शिवसेना नेत्यांवरच टीका केली। भाजपा राष्ट्रवादीची जवळीक वाढताना दिसत असून शिवसेना एकाकी पडल्याचं चित्र आहे। मान सन्मान आणि सत्ता वाटपावरून उफाळलेला हा वाद आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकतो। अलिबागमधील चेंढरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या बायपास रोडवर राजरोसपणे अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामं सुरू आहेत अशी माहिती पुढे येते। या बांधकामासाठी ग्रामपंचायत, कलेक्टर, बांधकाम विभाग यांची कोणतीही परवानगी किंवा मंजुरी घेण्यात आलेली नाही। मात्र या संपूर्ण प्रकाराकडे लेखी तक्रार करूनही कोणताही प्रशासकीय अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य अथवा ग्रामविकास अधिकारी फिरकत नाहीत आणि या बांधकामाच्या संबंधानं कोणतीही चौकशी केली जात नाही। यावर ग्रामस्थांतर्फे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। खोपोली शहरातील इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात विनी इंजिनिअरिंगच्या आवारात लॅब्रेडोर सुरक्षा श्वानानं अचानक घोरपडीवर हल्ला केला। श्वानानं घोरपडीला चावा घेऊन जखमी केलं। प्रतिकार म्हणून घोरपडीनंही आपल्या शेपटीनं प्रतिकार केला। यावेळी उपस्थित निलेश कुदळे यांनी श्वानाला आवरलं आणि जखमी घोरपडीला शिताफीनं ताब्यात घेतलं। त्यांनी तत्काळ हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली। गुरुनाथ साठेलकर यांनी प्रवीण शेंद्रे यांच्या मदतीनं घोरपडीवर प्राथमिक उपचार करून अखेरीस तिला वनक्षेत्रात सोडले। माणगाव तहसील कार्यालयासमोर 15 सप्टेंबर रोजी कुणबी समाजोन्नती संघ मुंबईसह 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि ओबीसी समाज बांधवांनी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन केलं। आंदोलनादरम्यान हैदराबाद गॅझेट, GR रद्द, शिंदे समिती बरखास्त, जातीनिहाय जनगणना, ओबीसी विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती, महाज्योती कार्यालय सुरू करण्यासह विविध मागण्या तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आल्या। ओबीसी समाजाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमला। मागण्या मान्य न झाल्यास 7 ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। माझं कुंकू माझा देश अभियानाअंतर्गत जिल्ह्यात निदर्शनं करण्यात येत असून पेड नगरपालिकेसमोर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडी आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सरकारचा निषेध केला। तसंच नगरपालिकेसमोर घोषणा दिल्या। पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी भारतीय सुहासिनींचे कुंकू पोसलं, त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणं म्हणजे कुंकवाचा अपमान, शहीदांच्या बलिदानाचा अपमान आणि देशद्रोह असल्याने केंद्र सरकारचा निषेध करण्यात येत आहे। महिला संघटिका दीपश्री पोटफोडे, विधानसभा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी यावेळी केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला। अलिबाग थळ येथे असलेल्या RCF कंपनीनं प्रकल्पग्रस्तांच्या भरतीसंदर्भात 7 दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही सूचना केली। बैठकीला जिल्हाधिकारी अनुपस्थित राहिल्याने सामंत यांनी नाराजी व्यक्त केली। 1978 मध्ये जमिनी संपादित करताना PAP कुटुंबातील एका सदस्याला रोजगाराची हमी देण्यात आली होती। मात्र आतापर्यंत केवळ 10% प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाल्याचा आरोप आहे। माणगाव तालुक्यातील बामणोली येथे युवा नेते निलेश थोरे आणि छावा प्रतिष्ठान माणगाव यांच्या वतीनं लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग आणि दोस्त फाउंडेशन मुंबईच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। 14 सप्टेंबर रोजी झालेल्या या शिबिरात विविध आजारांची तपासणी, मोफत औषध आणि चष्मा वाटप करण्यात आलं। निलेश थोरे यांनी नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शिबिर आयोजित केल्याचं सांगितलं। शिबिराचं आयोजन समीर पवार आणि अनिकेत करकरे यांनी केलं असून नागरिकांनी छावा प्रतिष्ठानचे आभार मानले। नागोठणे येथे इस्कॉन सत्संग परिवाराच्या वतीनं 14 सप्टेंबर रोजी कृष्ण जन्माष्टमी आनंदोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात हरिनाम संकीर्तन फेरीने झाली, जी गावातील प्रमुख मार्गावरून आराधना भवन येथे परतली। सायंकाळी राधाकृष्ण मूर्तींवर महाअभिषेक, नृत्य, नाटके, हरिनाम संकीर्तन, कृष्णकथा, शृंगार दर्शन, 56 भोग आणि महाआरती याचं आयोजन झालं। चौपाटी मुंबई येथील इस्कॉन केंद्राचे श्रीकृष्ण गौर प्रभू आणि श्री सत्यनारायण प्रभू प्रमुख पाहुणे होते। नागोठण्यातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद घेतला। खोपोली नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते राजू गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील 42 महिला बचत गटांचा सत्कार करण्यात आला। आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते प्रत्येक गटाला 5,000 रुपयांची आर्थिक मदत आणि सन्मान चिन्ह देण्यात आलं। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गायकवाड यांनी राबवलेला हा उपक्रम आगळा ठरला। याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील, माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील, शहर प्रमुख संदीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या।
वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.